सह्याद्री फक्त डोंगर रांगा नाहीत तर हजारो वर्षाच्या संस्कृतीचा साक्षीदार आहे. सातारच्या पश्चिमेला जिथं उरमोडी नदीचा उगम होतो तिथे परळीचं खोरं पसरलेलं आहे. त्याच खोऱ्यात दडलं एक असं रहस्य जे आजही इतिहासाच्या पानांमध्ये शांतपणे श्वास घेतंय. आज आपण सातारच्या एका अशा न पाहिलेल्या वाटेवर आहोत. वास्तव आपल्याला प्राचीन भारताच्या सुवर्ण काळाची आठवण करून देते. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. तुम्ही पाहताय सातारा दौरा. मी करतोय सातारमधील न पाहिलेली ठिकाणी एक्सप्लोर. तर आज आपण तालुका आणि जिल्हा एक असणारे सातारा जिल्ह्यातील परळी या गावात आलेलो आहोत. तर इथं आपण केदारेश्वर हे शिव मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. केदारेश्वर मंदिर म्हणजे केवळ भाविकांचं श्रद्धास्थान नाही, तर ते इंजिनिअरिंगचा एक असा चमत्कार आहे जो त्या काळी कोणत्याही आधुनिक यंत्राशिवाय घडवला गेला. आजच्या या विशेष भागात आपण या मंदिराचा कानाकोपऱ्यात दडलेला इतिहास उलगडणार आहोत. पुराण कथेनुसार जेव्हा भगवान शिव कैलासवरून दक्षिण दिशेला प्रवासासाठी निघाले तेव्हा त्यांनी सह्याद्रीच्या या पवित्र रंगांमध्ये काही काळ वास्तव्य केलं. केदारेश्वर हे नाव केदार आणि ईश्वर या शब्दांतून आलं आहे. स्थानिक लोक म्हणतात की हे मंदिर पांडवकालीन असण्याची शक्यता आहे. वनवासात असताना पांडवांनी या भागात वास्तव्य केलं होतं आणि एका रात्रीत अशा भव्य मंदिराची निर्मिती केल्याचा लोककथा इथं प्रचलित आहे. पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे मंदिर 11व्या ते 12व्या शतकातील वाटतं. शिलाहार राजे आणि यादव काळ यांच्या स्थापत्यशैलीचा यावर मोठा प्रभाव आहे. या मंदिरात सर्वात मोठी विशेष म्हणजे याची हेमाडपंथी शैली. दगडात दगड गुंफून एकमेकांत इंटरलॉकिंग करून हे मंदिर उभारलं गेलं. इथलं शिवलिंग जमिनीच्या पातळीपासून थोडं खाली आहे. जमिनीखालून येणारा पाण्याचा जिवंत झरा सतत महादेवांच्या पिंडीला स्पर्श करत असतो. हे नैसर्गिक जलार्पण पाहणं हा एक अद्भुत अनुभव आहे. इथले खांब बघा. प्रत्येक खांबावर नक्षीकामाचे वेगळे प्रकार आहेत. काही खांबावर युद्धाचे प्रसंग आहेत तर काहींवर नर्तकी आणि वाद्यांचे चित्रण आहे. मंदिराचं शिखर हे कालांतराने झालेल्या जीर्णोद्धारामुळे थोडं बदललेलं वाटत असलं तरी त्याचा मूळ पाया आजही तितकाच भक्कम आहे. बघा, हे जे तुम्ही बांधकाम बघताय यामध्ये सिमेंटचा आणि मातीचा वापर केलेला नाही. हे केवळ ग्रॅव्हिटी आणि दगडांच्या अचूक कोनांमुळे शतकानुशतके उभे आहे. आजही मोठे भूकंप झाले तरी या वास्तूला धक्का लागत नाही. हे आपल्या पूर्वजांचं महान विज्ञान होतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेली गणेशपट्टी बघा. हिंदू संस्कृती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने होते आणि हेच इथे प्रवेश करताना जाणवतं. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर, ज्याला आपण जंगा म्हणतो, तिथे विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. काळांच्या ओघात काही मूर्तींची झीज झाली असेल तरी त्यांचं सौंदर्य आजही अबाधित आहे. इथला नंदी हा एका अखंड पाषाणात कोरलेला असून त्याचं तोंड महादेवांच्या पिंडीकडे अगदी सरळ रेषेत आहे. नंदीचे डोळे आणि त्यावरील दागिने इतके जिवंत वाटतात की जणू तो आत्ताच श्वास घेईल. सातारचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. परळी हे गाव आणि हे मंदिर सज्जनगडाच्या पायथ्याशी असल्याने याला लष्करी महत्वही होतं. महाराजांचे निष्ठावान मावळे या भागात टेहळणीसाठी येत होते. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तवांमुळे या संपूर्ण परिसराला एक आध्यात्मिक वलय प्राप्त झालं. केदारेश्वर मंदिरात अनेक गुप्त, खलबत्त आणि स्वराज्याच्या मोहिमांची आखणीही झाले संदर्भ स्थानिक इतिहासात मिळतात. मित्रांनो, जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण निसर्गाच्या आणि इतिहासाच्या तुलनेत किती लहान आहोत. केदारेश्वर मंदिर आपल्याला शिकवतं की काळ बदलतो, लोक बदलतात, पण आपली संस्कृती अढळ आहे. पण आपली संस्कृती कधीच बदलत नाही. आज हे मंदिर दुर्लक्षित असलं तरी त्याचं वैभव आजही कमी झालेलं नाही. सातारा दौऱ्याचा हा प्रयत्न आहे की अशा लपलेल्या रत्नांना जगासमोर आणणं. जर तुम्ही साताऱ्यात आलात तर फक्त गरजेच्या ठिकाणी न जाता या परळीच्या केदारेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. इथली शांतता तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल.